जे ऐकायचंय 2 मिनिटं माझं रडगाणं ऐकून घ्या. प्रशासक अधिकारी इथेच थांबणार आहेत सगळे. ऐकून घ्या बाबांनो, माझी सगळ्यात पहिली मागणी आहे, जो काही माझ्यावर हल्ला झाला तो प्राणघातक होता, माझा जीव घेण्याचा प्रयत्न होता. योग्य रीतीनं त्यांच्यावर 360 पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यानंतर माझ्यावर जी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाय, मी जो गुन्हा केलाच नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की 100 गुन्हेगार जरी सुटले तरी काही हरकत नाही, पण एका निरपराधाला सजा भेटली नाही पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी ठरवायचंय, महेश बिडकर जर गुन्हेगार असेल आता फाशी द्या, मला आता फाशी द्या, काय म्हणू याच्या पलीकड. पण जर मी गुन्हेगार नसेल तर का माझ्यावर एवढं षडयंत्र केलं जातंय. माझ्यावर 3 वेळा जीव घेणे हल्ले झाले. हा जर हल्ला रात्री बेरात्री झाला असेल तर माझं काय झालं असतं. सगळ्या गंगाखेडला माहिती आहे, 20-20 रुपयाची पाण्याची बॉटल विकून जगणारा गोरगरीब आहे मी. रात्री बेरात्री मला गावाकडे 10-5 किलोमीटर अंतर अकोलीला जावं लागतंय. माझ्यावर जर एखादा हायवा विवा घालून एखादा माझा जर मर्डर केला, तुम्हाला काय कळलं असतं महेश बिडकर कुठं गायब झालाय. म्हणून मला प्रोटेक्शन मिळावं ही माझी पहिली विनंती आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा आजच दाखल झालाय. इमिडिएटली जसा दाखल झाला तसा इमिडिएटली तो कॅन्सल झाला पाहिजे, कारण मला तुम्ही पुन्हा रखडत ठेवणार, हे प्रशासन मला पुन्हा रखडत ठेवणार, माझी विनंती आहे. त्याच्यानंतर जो काही माझ्यावर हल्ला झालाय त्या हल्ल्यामध्ये मला यांचे नाव माहिती नव्हते. मी ज्यांना बांधव समजत होतो, इमानदारीने सांगायलो, जे मारणारे होते मी त्यांना बांधव समजत होतो, त्यांच्या मला तोंड ओळखी आहेत, त्यांच्यावर मी भरोसा करत होतो, पण तेच मला मारतील याची मला अपेक्षा नव्हती. याच्यावरच समजून घ्या की ते कुठल्याही समाजाचे म्हणून आले नव्हते, ते एका स्पेसिफिक नेत्याचे कार्यकर्ते होते. आणि ते कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते मी नाही ठरवणार, मी नाही ठरवणार. म्हणून मला ज्यांचे नाव अवगत होते त्यांचे नाव मी त्यांना सांगितले पोलीस डिपार्टमेंटला, परंतु मारेकऱ्यांमध्ये 7, 8, 9, 10 जण इन्व्हॉल्व होते. माझं म्हणणं आहे, मी सांगतोय म्हणून नाही, त्या व्हिडिओ मध्ये मला मारताना जे दिसत आहे, मारहाण करताना, जबरदस्ती करताना, नाक घासायला होताना, अरे ते मला नाक घासायला लावू लागले, परंतु मी नाक घासलं, पण बाबासाहेबांकडे पाठ करून नाक घासायला लावू लागले. मी म्हणलं त्यांना मला बाबासाहेबांकडे तोंड करू द्या. आणि त्या बाबासाहेबांच्या पाय धुवून पाणी पितो आता मी. माझ्यावर बळजबरी जर कोण केली तर तू रामाचे पाय धर, प्रभू रामचंद्राचे पाय धर म्हणून बळजबरी केली तर मी ते करणार नाही. कोण तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करणारे? जो गुन्हा मी केलाच नाही त्याची सजा देणारे तुम्ही कोण? माझ्या मनानं, माझ्या मनामध्ये छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकर होते, आहेत आणि राहणार. म्हणून माझी जी विनंती आहे, त्या व्हिडिओ मध्ये जे मला जबरदस्ती करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. रॉयटचा गुन्हा त्यांच्यावर पडलाच पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतोय. इतर लहान मोठे थोर सगळे जे काय आहात, तुमच्या पायाची धूळ आहे हो मी. आज मला उद्याच्याला लगेच पुन्हा 20-20 रुपयाची बॉटल विकून जगावं लागणार आहे आणि याचा मला अपमान वाटत नाही. मी मेहनतीने जगणारा माणूस आहे. परंतु माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, जे काम मी छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर करत होतो ते मी करत राहू का नको? मुक्तीची मोहीम जी मी चालवत होतो ती करू का नको? आज जर तुम्ही मला म्हटले महिला तुम्ही करू नका तर मी घरात बसतो. मी धनगर समाजासाठी काम करत होतो, करू का नको? भोजनासाठी काम करत होतो, करू का नको? भ्रष्टाचार विरोधी काम करतोय, करू का नको? गंगाखेड मध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा लढा उभा केलाय, करू का नको? सर्वांना म्हणून माझी विनंती आहे की शांततेच्या मार्गाने आतापर्यंत तुम्ही भरपूर सगळ्या महाराष्ट्रामधून आलात, मी म्हणून तुमचे आभार मानतो. तुमचे पाय जरी झाले प्रत्येकाचे तरी तुमचे उपकार माझ्यावरले फिटणार नाहीत. माझ्यासाठी मारायला आलात. अरे तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस मला मारू लागले का बाबासाहेब वरून बघताना म्हणले असते, महेश मी तुझा न्याय करण्यासाठी हा सगळा बांधव इथं पाठवला. म्हणून माझी तुम्हाला
मला विनंती आहे, सकाळपासून जसे तुम्ही इथं आलात शांततेच्या मार्गानं सगळं काही मान्यवरांचं ऐकून घेतलात, न्यायाची भूमिका मांडलात, सर्व मान्यवरांचे आलेल्या बांधवांचे मी आभार मानतो. फक्त हे 2-4 गोष्टी जे माझ्या मांडल्या त्या आधी त्या काही निवेदनामध्ये, त्या गोष्टीसाठी मी खूप नवीन आहे बरं का भावांनो, त्या निवेदनामध्ये ज्या गोष्टी मांडल्यात त्या योग्य रीतीने अंमलात आणाव्यात. आज हो म्हणायचं आणि उद्याच्याला परत मला रखडत ठेवायचं. सगळ्यात महत्वाचा विषय मी अजून एक मांडू इच्छितोय. राजकीय पुढारी षडयंत्र कोणाचं आहे हे जनता आणि पोलीस प्रशासन न्याय करणार मला मान्य आहे, मी त्यांच्या सोडून देतो. परंतु स्थानिक लेवलचं गंगाखेड पोलीस प्रशासन, आय एम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, आय हॅव स्पेंड 5 years इन द मुंबई मेट्रो सिटी इन मुंबई. त्या टायमाला जे मला मारत होते त्यांच्यापैकी कोणी शिकले नव्हतं, म्हणून मी पोलीस प्रशासनाचा खूप आदर करतो. पण गंगाखेडचं स्थानिक पोलीस प्रशासन हे कोणाच्या तरी धावणीला, प्रस्थापितांच्या धावणीला बांधलं गेलेलं आहे. कारण इथं आलेला समाज हा कोण्या पक्षानं, कोण्या नेत्यानं बोलवलेला नाहीये, तो अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आलाय, कुठला रुपये घेऊन आलेला नाहीये. पोलीस प्रशासनाचा मला आतापर्यंत कधीच आधार भेटला नाही, भेटला नाही. माझ्यावर 3 वेळाच्या हल्ले झाले, त्या 3 वेळाच्या हल्ल्यामध्ये पोलीस प्रशासन इन्व्हॉल्व होतं. या प्रकारे बांधवांना सांगितलं की अॅट्रॉसिटीचा गुन्हा एखाद्यावर दाखल करण्यासाठी 4-4 दिवस घडावं लागतं, असे माझे बौद्ध बांधवच मला म्हणतात. मग एका मिनिटात माझ्या सारख्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतोच कसा? पहिल्यांदा या पोलीस प्रशासनाला विनंती आहे, नेत्या मंडळी, या पोलीस प्रशासनाकडून शब्द घ्या की आज उद्या 2 दिवसात कधी ते गुन्हा मागे घेणार. आणि इथून पुढे तुम्ही म्हणताय ठीक आहे, जबाब मध्ये माझा जॉब घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला मामा राजी करा. दुसरी गोष्ट, अॅट्रॉसिटीचा गुन्हा तात्काळ रद्द करावं. काय छत्रपती आंबेडकर माझ्या रक्तात आहे. तिला छाती कापली तर ज्या प्रकारे रामप्रभू भेटले त्यावेळेस माझी छातीचा कापली तर छत्रपती होळकर फुले आंबेडकर छाती तडले. काय होतं त्याच्यामध्ये, काय त्याच्यामध्ये? गुन्हा रद्द करून टाका. आणि बांधवांनो, तुम्ही सगळे इथं आलात, तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांनी अशाच शांततेने हा मोर्चाचा समारोप करून जे काय आहे ते कायदेशीर कारवाई करायला आपले सगळे प्रतिष्ठित मान्यवर, जे की आपल्या धनगर समाजाचे आहेत, इतरही समाजाचे आहेत, कारण ही न्यायाची, लोकशाही आणि कायदा वाचवण्याची लढाई होती, म्हणून सगळे आलेत. सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की जे काय आहे ते योग्य ती कारवाई कडकात कडक, योग्य ती नाही, कडकात कडक झाली पाहिजे. कारण माझ्यावर जीव घेणं आला विनाकारण झालाय. सगळ्यांचे आभार मानतो आणि शांततेनं हा मोर्चा संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी या धनगराच्या शरीरावर वाढ झाले तरी रक्त मध्ये सळसळत आहे. नमः पार्वती पतये. शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकरांचा